नमस्कार. सुनीता सायन्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. इयत्ता 8वी विज्ञान प्रकरण 10 पेशी व पेशी अंगके. या प्रकरणामध्ये पेशी अंगके, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यामधील फरक आपण आकृतींच्या सहाय्यानं जाणून घेणार आहोत. आता या स्क्रीनवरती जी आकृती दिसती आहे ती आकृती आहे वनस्पती पेशीची. या वनस्पती पेशीमध्ये जे भाग आहेत तर त्या भागांची नावं पहिल्यांदा आपण पाहूयात. तर इथे पेशीभित्तिका दाखवलेली आहे. वनस्पती पेशीच्या सर्वात बाहेरचं हे जे आवरण आहे हे आवरण म्हणजेच पेशीभित्तिका आहे. त्यानंतर दुसरा भाग जो आहे तो हरितलवकाचा आहे. इथं पिवळसर रंगाची जी रचना दाखवलेली आहे ती हरितलवक आहे. या पेशीमध्ये असणारा द्रवासारखा जो भाग आहे की जो डॉट डॉटने या ठिकाणी दाखवलेला आहे तर तो भाग म्हणजे पेशीद्रव. इथे मुक्त रायबोझोम दाखवलेले आहेत. आता मगाशी आपण पेशीभित्तिका पाहिली. त्या पेशीभित्तिकेच्या सर्वात आतला थर जो आहे तो पेशीपटल. ही जी रचना दाखवलेली आहे ती गॉल्जी पिंड. त्यानंतर इथे या ठिकाणी केंद्रक दाखवलेलं आहे. केंद्रकाला जोडून जी रचना दाखवलेली आहे तर ही जी रचना आहे ही रचना म्हणजेच आंतरद्रव्यजालिका आहे. आणि या पेशीच्या सर्वात मध्यभागी हा जो गोल दाखवलेला आहे तर हा गोल म्हणजेच रिक्तिका आहे. आणि लालसर रंगाची ही जी रचना आहे तर ती रचना म्हणजेच तंतुकणिका. आता आपण दुसरी आकृती पाहूयात. तर ही आकृती प्राणी पेशीची आहे. जसे आपण वनस्पती पेशीचे भाग पाहिले तसेच प्राणी पेशीचे भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हा जो पहिला भाग दिलेला आहे रायबोझोम, त्यानंतर लयकारिका. आता लयकारिकांचं जर निरीक्षण केलं तर लयकारिका या ठिकाणी आहेत परंतु त्यांचा आकार लहान आहे. त्यानंतरचं आवरण आहे पेशीपटल. प्राणी पेशीचं सर्वात बाहेरचं आवरण म्हणजे हे आवरण म्हणजे पेशीपटल. त्यानंतर ही रचना जी दिलेली आहे ती गॉल्जी पिंड. आता केंद्रकाचं निरीक्षण केलं तर या प्राणी पेशीमध्ये केंद्रक मध्यभागी आहे आणि केंद्रकाला जोडून ही जी रचना दाखवलेली आहे ही रचना म्हणजेच आंतरद्रव्यजालिका. त्यानंतर पुढचा भाग जो दिलेला आहे तो रिक्तिका. आता इथे रिक्तिकाचा जर आकार आपण पाहिला तर वनस्पती पेशीमध्ये रिक्तिका ही मध्यभागी आणि मोठ्या आकाराची होती, पण प्राणी पेशीमध्ये मात्र रिक्तिका कडेला आहे आणि आकाराने लहान आहे. तंतुकणिका. आता इथे ही जी तंतुकणिका दिलेली आहे, मगाशी जी आकृती पाहिली आपण वनस्पती पेशीची तर त्यामध्ये तंतुकणिकेचा आकार लहान होता. त्या मानाने प्राणी पेशीतील तंतुकणिकेचा आकार हा मोठा आहे. त्याचप्रमाणे त्या संख्येने देखील जास्त असतात. आता वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांचं निरीक्षण आपण या आकृत्यांमध्ये केलेलं आहे. नेमका फरक या तक्त्याद्वारे आपण समजून घेऊयात. इथे पहिल्या कॉलममध्ये वनस्पती पेशी दाखवलेली आहे. त्यानंतर प्राणी पेशीची माहिती दुसऱ्या कॉलममध्ये दाखवलेली आहे. इथे वनस्पती पेशीमध्ये प्राणी पेशीपेक्षा वनस्पती पेशी ही आकाराने मोठी असते. प्राणी पेशी ही आकाराने लहान असते. वनस्पती पेशीची लांबी 10 ते 100 मायक्रोमीटर आणि प्राणी पेशीची लांबी ही 10 ते 30 मायक्रोमीटर. याचा अर्थ वनस्पती पेशी ही आकाराने मोठी असते. दृढ पेशी आवरण वनस्पती पेशीमध्ये असते. मगाशी आपण पाहिलं की वनस्पती पेशीमध्ये सर्वात बाहेरचं आवरण म्हणजेच पेशीभित्तिका म्हणजेच त्याच प्रकारचं आवरण दृढ पेशी आवरण वनस्पती पेशीमध्ये असते
आणि प्राणी पेशीमध्ये मात्र दृढ पेशी आवरण नसते. सर्वात बाहेरचं आवरण म्हणजे पेशीपटल असतं. वनस्पती पेशीमध्ये केंद्रक हे पेशीच्या एका बाजूला असते आणि प्राणी पेशीमध्ये केंद्रक हे पेशीच्या मध्यभागी असते. वनस्पती पेशीमध्ये लयकारिका अत्यंत कमी संख्येने असतात आणि प्राणी पेशीमध्ये मात्र लयकारिका मोठ्या संख्येने असतात. वनस्पती पेशीमध्ये रिक्तिका ही पेशीच्या मध्यभागी मोठ्या आकाराची रिक्तिका असते आणि प्राणी पेशीमध्ये मात्र अनेक लहान रिक्तिका असतात. लहान आकाराच्या रिक्तिका आणि संख्येने अनेक असतात. हरितलवके वनस्पती पेशीमध्ये हरितलवके असतात, ज्या हरितलवकांच्या सहाय्यानं वनस्पती प्रकाश संश्लेषणाचे कार्य करतात. तर अशी हरितलवके वनस्पती पेशीमध्ये असतात आणि प्राणी पेशीमध्ये मात्र ती नसतात. तर आज आपण या पाठामध्ये वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यातला नेमका फरक हा अगोदर आकृत्यांचं निरीक्षण केलं आणि त्यानंतर आपण वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यामधला फरक या ठिकाणी जाणून घेतलेला आहे.